फ्रेंड्स, आपली 4 दिवसाची ट्रिप आता संपलेली आहे आणि आपण आता मुंबईसाठी प्रस्थान करत आहोत. लव यू गोवा. गोव्याचा आजचा हा आमचा शेवटचा प्रवास. आमचा आता एक्झिट चालू झालेला आहे 2025चा आणि हे आता आमचं प्रस्थान. हा आमचा विला आहे की तिथे आम्ही राहतो हक्काने आणि इथून आता आमचं चाललेलो आहे गंतव्यस्थानाकडे. हाय फ्रेंड्स, आपण आता गोवा सोडत आहोत आणि 4 दिवसाची ट्रिप खूप छानपैकी झालेली आहे आणि आता आपण जाता जाता मुंबईला कसं जायचं, कुठल्या वेळात, किती वेळात, हे सगळं आपण पाहणार आहोत. सगळ्यात शॉर्टेस्ट वे आणि सगळ्यात राईट आहे ना, काटेवाडी काटेवाडी चला ठीक आहे. राईट आहे. अरे झाला, हाच आहे मुंबई गोवा वरचा ब्रिजच. जयची मैत्रीण तिथं राहते बरं का. आता मॅप लावायची गरज नाही, आता काय. अरे अमोल राजा आहे. हो पर्रा इथून नाही जवळ आहे पर्रा. पण आता गोव्याच्या बाउंड्रीकडे चाललेलो आहे, मुंबईकडे. मग आमचे मित्र छानसं एक गाणं गात आहेत. पाहूया आपण हा बॅनरवर काय. मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट. मालवण, रत्नागिरी आणि मुंबई. आपण मुंबईकडे प्रस्थान करत आहोत. गोवा हा का सिलेक्ट करावा? निवांतपणा, बीचेस, विद्युत रोषणाई.
मोदक येतात काय? आपण सावर्डे रत्नागिरी जिल्ह्यातला एक गाव, तिथून चिपळूणकडे जातोय. हा अतिशय नयनरम्य रस्ता आहे, खूप सुंदर. दोन्ही बाजूला डोंगर आहेत, सूर्य मावळतीकडे चाललेला आहे आणि रस्ता पण सुंदर आहे खूप. आपली ही जी सहल होती खूप छान झाली. आम्ही आत्ताच सावर्डेमध्ये समाधान नावाचं एक हॉटेल आहे, तो वडापाव आम्ही खाल्ला. आम्ही त्याचा व्हिडिओ नाही काढला कारण की त्यावेळी आम्हाला खूप भूक लागलेली आणि आम्ही पटकन आत गेलो. पण तुम्हाला मी एक सजेशन देऊ शकतो, सावर्डेला तुम्ही घरी या, त्यावेळी समाधान वडापाव कोणालाही विचारा. आपण आता हे परशुराम घाटामध्ये आहोत. हा परशुराम घाट म्हणजेच परशुराम मंदिर जे आहे वर, त्याच्यावरून परशुरामांच्या मंदिरावरून ह्या घाटाचं नाव परशुराम घाट असं पडलेलं आहे. हा घाट जेव्हा तुम्ही मुंबईकडून येता आणि ओलांडता तेव्हा खाली तुम्हाला चिपळूण दिसतं. हे बघा. नमस्ते, आपण आता परशुराम घाटामध्ये आहोत आणि ह्या घाटाचं नाव परशुराम घाट हे ह्यासाठी पडलं कारण की परशुरामांचं मंदिर इथे आहे. परशुरामांची एक आख्यायिका आहे इकडे, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर हा जे परशुराम घाट आहे, तर परशुराम हे एक जे आपण 7 चिरंजीवी म्हणतो त्यांच्यापैकी एक चिरंजीवी, म्हणजे जे अजूनही हयातीत आहेत असा उल्लेख होतो. परशुराम हे अत्यंत रागीट अशा स्वरूपाचे होते. मुंबईवरून गोव्याकडे येताना तुम्हाला पहिला घाट लागेल. घाट ओलांडलात की खाली तुम्हाला चिपळूण येतं. तर घाटावर जेव्हा असाल तुम्ही त्यावेळी तुमच्या उजव्या साईडला वशिष्ठी नदी आहे. हे झालं इथलं लोकेशन आणि त्याचं वैशिष्ट्य. तर परशुराम जे चिरंजीवी होते, तर तुम्हाला एक आख्यायिका सांगतो की त्यांच्या मातेला त्यांनी स्वतः मारलं. हे आपल्यापर्यंत माहीत असेल किंवा काहींना माहिती नाहीये, पण त्यांनी असं का केलं, तर परशुरामांचे वडिलांनी त्यांना आज्ञा दिलेली, त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आईंचं शिरच्छेद करायचंय, मग तुला जे हवं ते मी तुला देईन. परशुरामांचे वडील हे खूप ब्राह्मण होते, खूप मोठे ब्राह्मण. त्यामुळे परशुरामांनी वडिलांची आज्ञा पाळावी म्हणून त्यांनी आईचा शिरच्छेद केला. पण जसा आईंचा शिरच्छेद केला त्यानंतर त्यांनी सरळ जेव्हा वडिलांनी विचारलं की आता बोल तुला काय हवंय वरदान, त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला पुन्हा माझी आईच हवी आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी समन्वय साधला. आता आपण परशुरामांच्या स्टोरीकडे येऊ. परशुरामांची कोकण भूमी जी आहे ती परशुराम भूमी असं पण फेमस आहे. तर असं म्हटलं जातं की समुद्राला पाठी सारण्याची जी हिंमत केली ती परशुरामांनी केली आणि मग जी जागा उरली ते म्हणजे कोकण. आणि म्हणून तो निसर्गरम्य असा परिसर आहे कोकण भूमीला. तर परशुराम भूमी सुद्धा म्हटलं जातं. ही होती परशुराम घाटातली
परशुराम मंदिराची माहिती. तुम्ही परशुराम मंदिर एकदा आवर्जून पाहायला या. आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी तिथे आतमध्ये हे खूप जुनं मंदिर आहे. तिथे जो काही बेड बनवलेला असतो झोपायचं, तर ती चादर जी असते ती दुसऱ्या दिवशी सकाळी चुरगळलेली मिळते. हे दाखवते, दर्शवते की परशुराम आताही इथे येऊन जातात. परशुराम मंदिर हे खूप वर्षांपासूनचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. एकदा तुम्ही भेट घ्या. धन्यवाद. महाड रायगड किल्ला आपल्या डाव्या साईडला आहे. आपण महाडमध्ये प्रवेश केलेला आहे. हा बघा तो बोर्ड, सरळ रस्ता आपल्याला पनवेलकडे घेऊन चाललाय. आपल्या डाव्या साईडला महाड शेट्टी आहे. आणि मला हे खूप आवडतं कारण की हा रूट, कारण हा पूर्ण ब्रिज टू ब्रिज बनवलेला आहे. त्यामुळे ट्रॅफिक आणि ह्या गोष्टी इथं नाहीच आहेत. त्यामुळे मुंबई गोवा हायवेचा एक अतिशय चांगला जो रस्ता आहे तो हा महाडचा रस्ता. खूप सुंदर, खूप मोठे मोठे ब्रिज आहेत, लांब लांब ब्रिज आहेत. आणि ज्यांना कुठे खाली उतरायचं आहे किंवा सिटीत जायचं आहे त्यांच्यासाठी त्यांनी आउटलेट